पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरण, पद्मसिंग पाटलांसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता, माफीच्या साक्षीदाराच्या आधारे शिक्षा देत येत नाही, कोर्टानं केलं स्पष्ट। आरोपींच्या सुटकेच्या निर्णयाविरोधात हायकोर्टात धाव घेणार, निकालानंतर ओमराजेंची प्रतिक्रिया। मी अद्याप शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतलेला नाही, मतदारसंघात जाऊन चर्चा केल्यानंतर निर्णय घेणार, निकालानंतर पक्षासंदर्भात ओमराजेंचं तळ्यात मळ्यात। ओमराजे भंपक माणूस, खासदार संजय राऊतांची टीका, शेणातला किडा शेणात गेल्याचं म्हणत निशाणा। अमित शहा 2029 ची तयारी करतायत का? भाजपामध्येच अंतर्गत वाद पेटलाय, तयार रहा, येत्या वर्षभरात काहीही घडू शकतं, मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचं सूचक विधान। ऑपरेशन टायगरचा पहिला फोटो समोर, फोटोत संजय देशमुख, नागेश आष्टीकर आणि संजय दिना पाटील, शिवसेनेचे राष्ट्रीय समन्वयक अभिषेक वर्मांसोबत फोटो। आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांकरता सरकारचा निर्णय, शेतकरी विधवांच्या बचत गटांना शासकीय पडीक जमीन देणार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा महत्त्वाचा निर्णय। उबाटाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात भोंगा बंद, भाजपा मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी संजय राऊतांना डिवचलं। पावसाळी अधिवेशनासाठी छापील पास बंद, सर्वांना चेहरा पडताळणी पद्धतीद्वारेच प्रवेश मिळणार, मुख्यमंत्री आमदार सर्वांनाच नियम लागू। बेस्टच्या संपाचा आजचा दुसरा दिवस, संप सुरूच ठेवण्याचे संकेत, विविध मागण्यांकरता बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप। नीट फेरपरीक्षेतही एनटीएचा ढिसाळ कारभार सुरूच, नागपूरच्या विद्यार्थ्याला थेट अबुधाबीतलं परीक्षा केंद्र, अधिकाऱ्यांनी तांत्रिक चूक झाल्याचं केलं मान्य। पुन्हा होणाऱ्या नीट परीक्षेसाठी आज मॉकड्रिल, एनटीए कडून आज देशभरात मॉकड्रिलचं आयोजन, परीक्षा केंद्रांवर असणार सीसीटीव्हीची नजर। डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप, लातूरच्या खासगी रुग्णालयावर नातेवाईकांचे गंभीर आरोप, वार्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारांना पोलिसांची धक्काबुक्की। नाशिकच्या टीसीएस मधील धर्मांतर लैंगिक छळ प्रकरण, आरोपीच्या जामीन अर्जावरती 25 जूनला होणार निर्णय, गेल्या 2 सुनावणीत सरकारी वकील आणि आरोपींच्या वकिलांमध्ये युक्तिवाद। पिंपरी चिंचवड शहरामध्ये 15% पाणी कपात, पवना धरणात फक्त 20% पाणीसाठा शिल्लक, नागरिकांनो पाणी जपून वापरा, मनपाचं आवाहन। नाफेडकडून पुन्हा कांद्याला भाववाढ, क्विंटल मागे 80 रुपयांची भाववाढ, आजपासून किमान हमी खरेदी दर 1730 रुपये प्रति क्विंटल। भिवंडीतील शोरमा पिझ्झा खाल्ल्यामुळे विषबाधा प्रकरण, विषबाधा झालेल्यांची संख्या 80 वर, चिकन शोरमा पिझ्झा फालुदा खाल्ल्यानं तब्येत बिघडली। कोयनेतल्या कोरड्या पात्रात पर्यटकांची स्टंटबाजी करणं पर्यटकांच्या अंगलट, गाळात रुतून बसल्या गाड्या, गाड्यातून गाड्या काढण्यासाठी क्रेनची मदत। फॅशन स्टायलिस्ट रिया अनिल कपूरचं दागिने चोरीला, मेट गाला कार्यक्रमाकरता न्यूयॉर्कला जाताना दागिन्यांची चोरी। डोनाल्ड ट्रम्प जॉर्जिया मेलोनीमध्ये शाब्दिक युद्ध, मेलोनींनी माझ्यासोबत फोटो काढण्याकरता विनवणी केली, ट्रम्प यांच्या दाव्यानंतर मेलोनी भडकल्या।